लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। श्री साईबाबांच्या दर्शनाने नवीन ऊर्जा व काम करण्याची प्रेरणा मिळते। उर्मिला मातोंडकर। प्रसिद्ध सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन। बातमी येते शिर्डी येथून। मराठी हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले। साई दर्शनाने मन प्रसन्न होते, काम करायची नवीन ऊर्जा व स्फूर्ती बाबांच्या दर्शनामुळे मिळते, असे यावेळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले। यावेळी साई दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी त्यांचा सत्कार केला। रंगीला, मासूम, नरसिंह, सत्या, जुदाई यासारखे अनेक चित्रपट उर्मिला मातोंडकर हिने बॉलिवूडला दिले आहेत। वयाच्या 3ऱ्या वर्षी उर्मिला हिने मासूम, कुर्बानी, बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली। 1991 मध्ये उर्मिलाने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। त्यानंतर अभिनेत्रीने कधी मागेच वळून पाहिलं नाही। 1995 मध्ये उर्मिला राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला सिनेमातही काम केलं। एक प्रसिद्ध सिने अभिनेत्री असल्यामुळे व ती शिर्डीत आल्याचे समजताच तिच्या चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। उर्मिला मातोंडकर यांना उपस्थित साई भक्त तसेच चाहत्यांकडून प्रोत्साहन मिळत होते। खरं तर आयुष्यामध्ये दुनियाभरमध्ये आपण कुठेही असलो तरी शेवटी आपल्याबरोबर बाबा चालत आहेत असंच मला नेहमी वाटलं। त्यामुळे नेहमी मी ज्यावेळी इथे येते त्यावेळी एक प्रकारची कृतज्ञता आणि आपुलकी आणि खूप श्रद्धेने आणि सगळ्यांनी मन घेऊन येतं। त्यामुळे आज तसाच एक दिवस होता आणि मी सर्व साई ट्रस्टच्या लोकांचे आभार मानू इच्छिते। सगळ्या सिक्युरिटी सिस्टमचे पण खूप आभार। सगळ्यांनी खूप सुंदर दर्शन आणि आरती करायला लावली आणि तुम्हा सर्वांचे काय केली तुम्ही बाबांची, कसं वाटलं? अतिशय एक प्रकारचं उदात्त आणि निर्मळ आणि अतिशय वेगळाच अनुभव आहे इकडे आरती येऊन करणं। मी काय सांगू, मी तर एक अनेक लाखो करोडो भक्तांमधली एक आहे, पण हा एक अनुभव अद्वितीय अनुभव आहे। जरूर जितक्या वेळा घेतला तसा। रिपब्लिकन वार्ता साठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनवले, अहिल्यानगर।